नमस्कार, मी सविता पाटील आणि चंगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या भागामध्ये आपण ही छान चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली हिरव्या मुगाची ताकातील आमटी किंवा ताकातील कढण कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर आपण मुगाची आमटी नेहमी आपल्या जेवणामध्ये बनवतच असतो, पण काहीतरी वेगळं आणि चविष्ट असं बनवायचं असेल तर ही ताकातील मुगाची आमटी तुम्ही नक्कीच बनवू शकता। आणि हो, ही तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। म्हणजे भाजी आणि आमटी दोन्ही करायचं टेन्शन मिटून जाईल तुमचं। चला तर मग पटकन ही ताकातील मुगाची आमटी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी इथे मी हिरवे मूग जे आपले असतात ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। तुम्ही 4 ते 5 तास भिजत ठेवले तरी सुद्धा चालतील। आणि हे भिजवलेले मूग मी एका कुकरच्या डब्यामध्ये घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर छोटा कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये टाकून एक शिटी करून घेऊ शकता। तर कुकरच्या डब्यामध्ये हे मूग घेतलेले आहेत। थोडीशी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये ठेवून एक 2 ते 3 शिटी काढून ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं। छोट्या कुकरमध्ये मला वाटतं 1 शिटी तर शिजतील, कारण आपण मूग भिजवून घेतलेले आहेत। तर इथे एक 2 ते 3 शिटी मी काढून घेतलेले आहेत कुकरमध्ये। आणि भातासोबतच मी हे मूग शिजायला ठेवलेले होते आणि 2 ते 3 शिटीमध्ये व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता हे मूग आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत शिजलेले। त्याच्यानंतर एक बाउल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक अर्धी ते पाऊण वाटी होईल इतकं दही घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, कारण आपल्याला हे दही जे आहे ते फेटून घ्यायचं आहे, म्हणजे याचं ताक बनवून घ्यायचं आहे। आता हे दही फेटतानाच किंवा घुसळतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचा आहे। आता बेसन जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा, म्हणजे जर जाडसर आमटी पाहिजे असेल तर थोडंसं प्रमाण बेसनचं वाढवा। तर अशा प्रकारे हे दही व्यवस्थित आपल्याला फेटून घेऊन ह्याचं ताक बनवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे रवी असेल तर रवीनं सुद्धा बनवू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन आणि दही आणि थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर एक 2 मिनिटं लागतात। हे दही व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे आणि स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे, पाहू शकता दह्याला। आणि बेसनच्या सुद्धा पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तर हे दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा आमटीमध्ये टाकणार हे दही फेटलेलं तेव्हा त्याच्या गुठळ्या धरणार नाहीत। आता आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका, नाही तर बेसनच्या वगैरे गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जाणार नाहीत। तर आपलं इथं ताक बनवून तयार आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊयात। तर त्यासाठी इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। तेलसुद्धा अगदी जास्त लागत नाही आहे आमटीला। आणि हो, मुगाची आमटी तर पौष्टिक असतेच, त्याच्यामुळे ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या जेवणामध्ये। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि इथं मी लसूण, मिरची आणि अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेलं आहे, ते फोडणीमध्ये टाकलेलं आहे। त्याच्यानंतर ओला कढीपत्ता टाकलेला आहे। ह्याला व्यवस्थित 1-2 मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती फोडणीमध्ये परतून घ्यायचं। लसूण वगैरे व्यवस्थित भाजली की त्याच्यामध्ये पाव चमचा मी हळद टाकलेली आहे। हळद थोडी कमी टाकलेली आहे, कारण मूग शिजताना सुद्धा आपण हळद टाकलेली होती। आता आपण जे मूग शिजवून घेतलेले आहेत ते फोडणीमध्ये ओतायचे। ह्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। आता एक 2 मिनिटं झाल्यानंतर आपण जे ताक बनवून घेतलेलं आहे बेसन टाकून, ते या आमटीमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे, नाहीतर कधी कधी काय होतं, एकदम गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि त्याच्यामध्ये जर ताक वगैरे ओतलं तर ते ताक फाटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून नंतरच हे ताक आमटीमध्ये ओतायचं आणि सतत ढवळत राहायचं आहे। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला जशी दाटसर आमटी हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी होईल इतकं परत वरून पाणी टाकलेलं आहे। परत एकदा आमटी ढवळून घ्यायची आणि ह्याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर मीठ अंदाजानं किंवा म्हणजे टेस्ट करूनच टाका, कारण मूग शिजताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे चेक करूनच टाका। तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी ह्याच्यामध्ये अंदाजानं परत टाकलेलं आहे। मीठ टाकून परत एकदा आमटी ढवळून घेतली। त्याच्यानंतर आता एक 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी आपल्याला आमटी उकळून घ्यायची आहे। तर आमटी जशी जशी उकळेल आणि त्याच्यामधलं बेसन शिजल्यानंतर आमटीचा जाडसरपणा थोडासा वाढतो, त्याच्यामुळे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही नंतरसुद्धा पाणी ॲड करू शकता। तर इथं मी थोडी दाटसर अशी आमटी ठेवलेली आहे। 2 ते 3 मिनिटं आमटी उकळलेली आहे, वरून छान ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपली ताकातील मुगाची आमटी तयार आहे, पाहू शकताय।
रंग तर सुरेख आलेलाच आहे, चवीला तर अप्रतिम लागते। आणि खरंच तुम्ही जर ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की करा। आणि तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, चपाती वगैरे त्याच्यासोबत सुद्धा ही आमटी खूप छान लागते। चला तर मग रेसिपी तुम्ही पाहिलीच आहे, पटकन ट्राय करा आणि झटकन कमेंट करून सांगा कशी झालेली होती आमटी। त्याचबरोबर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलसमोरील बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसह एका नवीन भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।